हाय, वेलकम टू माय लॉग. पार्ट 3 संघर्षाची स्टोरी पार्ट 3. मी माझ्या अगोदरच्या स्टोरीमध्ये सांगितलेलं. अ, म्हणजे बघा ती स्टोरी तुम्ही सगळ्यांनी बघितली. पार्ट 2 इतकं मला रिस्पॉन्स केला ना, तुम्ही सगळ्यांनी इतका छान रिस्पॉन्स केला, की तुम्ही सगळी ती स्टोरी इतकी मनापासून बघितली. मला इतके छान रिप्लाय केले आणि मला आता सगळेजण मेसेज करताय, की पार्ट 3. तर मी तो शूट नव्हता केला ॲक्चुअली त्याच्यामुळे मी तुम्हाला तो देऊ नाही शकली. आजच मी तो सकाळीच अपलोड करणार होती. आणि याच्यामध्ये म्हणजे माझी पार्ट 1, पार्ट 2 सगळ्या स्टोऱ्या जेवढ्या सगळ्या आपल्या YouTube फॅमिलीने बघितल्यात, त्याच्यामध्ये आमच्या एक मॅडम म्हणजे माझ्या स्कूल टीचर, ज्या मला मराठी शिकवायच्या आमच्या डेंगळे मॅडम, त्यांनी सुद्धा बघितला पार्ट 1 आणि 2 आणि त्याच्यानंतर त्यांनी मला कॉल केला आणि इतकं म्हणजे त्या इतकं छान बोलल्या ना, मला इतक्या वर्षानंतर त्यांनी कॉल केला आणि माझ्याशी इतकं मन भरून गप्पा मारल्या. मला इतकं छान वाटलं ना त्या गोष्टीसाठी, की बाबा चला माझे टीचर की ते म्हणजे बघताय. त्यांना आता बघा सगळे टीचर जरी त्यांनी मला इतकं टीच केलं असेल 10th पर्यंत, तरी पण त्यांना माझी स्टोरी माहीत नव्हती. हां, ठीक आहे, हिला आई-वडील नाहीये. इथपर्यंतच त्यांना माहिती होतं. त्याच्यापुढे नाही माहिती आणि यदाकदाचित आता मी एवढं सगळं सांगतेय, इतकं डिटेल म्हणजे इतकं लहानपणापासून, हे माझ्या नातेवाईकांना सुद्धा माहिती नाहीये. कारण की मम्मी-पप्पा गेल्यानंतर नातेवाईकांनी पण ह्या गोष्टी इतकं आम्ही काय जगलोय, काय सोचलोय, कशा पद्धतीने सोचले, हे रिलेटिव्हजला सुद्धा माहिती नाहीये. तर आज आपल्या स्टोरी आत्ताही बघा मी आधीच्या लॉगमध्ये खरंच रडले. त्याच्यामुळे खूप जणांनी मला असा मेसेज केला, की आम्हाला थर्ड पार्ट बघायला नाही वाटणार कदाचित, कारण की तू इतकी रडते, की आम्हाला चांगलं नाही वाटत आहे. माझं इंटेन्शन नाहीये रडायचं, पण म्हणजे असं नकळत जसं तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून माझं फक्त लॉग बघताना कळत-नकळत तुमच्या डोळ्यातून पाणी आलं, तर तसंच कळत-नकळत माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी येतं. तर स्टोरीला आपण स्टार्ट करूयात, की मी तुम्हाला लास्ट व्लॉगमध्ये सांगितलेलं, की माझी बहीण होती 3 नंबरची बहीण, सॉरी 4 नंबरची बहीण. आम्ही तिघी आणि माझी 4 नंबरची बहीण. तर त्याच्यामध्ये तिचे फार हाल व्हायचे सगळ्या गोष्टी. तिथून पुढे, की काय व्हायचं, की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला असं कुठेतरी फील व्हायचं, की नको यार, ती नको जगायला. म्हणजे ती जाणार होती, की बऱ्याच लोकांनी मला मेसेज केला, की तुम्ही 4 नंबरच्या बहिणीचा का उद्देश नाही केला? किंवा कुठंच नाही बोललात तुम्ही. तर त्याचं बोलण्याचं रिझन असं होतं, की आम्हाला माहीत होतं, ती होणार आहे एक्सपायर. पण किती दिवस, काय हे आम्हाला कोणाला माहिती नव्हतं. कारण की ती कुपोषित होती आणि जितकं तिला जे काही गोष्टी पाहिजे होत्या, जो काही दवाखाना, जे तिचं खाणं-पिणं, जे तिचे पथ्य-पाणी होते, ते आमच्याकडून होत नव्हते की परिस्थितीनुसार. त्याच्यामुळे ती जाणार आहे हे आम्हाला माहिती होतं. पण जाणार आहे एखादी व्यक्ती असं माहीत असल्यावरती आपण त्याचे हाल केले पाहिजे, त्याच्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं पाहिजे असं नसतं. तर तर त्या सगळ्यामुळे ती जे काही जगली असती 4-5 वर्ष अजून, तर ती लवकरच एक्सपायर झाली. तर ती आमच्यासोबत असतानापासूनचं मी तुम्हाला सांगते. की काय व्हायचं ना, की कधी-कधी असं व्हायचं की माझे जे आजी-बाबा होते, ती खूप रडायची. रात्रीचं लहान बाळ आहे. बिछाण्यामध्ये सू करणं, शी करणं. तर ह्या सगळ्यामुळे ना आजी पण वैतागून जायची, की एकतर पाण्याचा प्रॉब्लेम, ते कपडे धुणार कसे? इतकं सगळं. तर असं ना तिला म्हणजे बघा मला काही माझ्या आजी-बाबांविषयी वाईट नाही बोलायचंय. पण वाईट नाहीये, पण जे घडलंय मी ते तुम्हाला सांगते आणि ही सगळी सत्य आहे, सत्य आहे. मी असं कोणाचं उगीचच नाव घेऊन कोणाची बदनामी हे नाहीये. माझ्यासोबत काय घडलंय हे जस्ट मी तुम्हाला सांगतीये. तर त्यावेळेस ना तिच्यासोबत असं व्हायचं, की ती जेव्हा सू करायची वगैरे तर तिच्या अ, म आजी खूप ओरडायची तिला, मारायची कधी-कधी. बाबा पण चिड करायचे, रात्रीची झोप नाही व्हायची, त्यांना कामाला जायचं असायचं. तर ती ती तिला या सगळ्यातून सफर करायला लागत होतं यार. ती इतकी छोटी होती ना, ती खूप छोटं बेबीच होती. म्हणजे तिचं हे असं प्रॉब्लेम असल्यामुळे तिला बसायला पण येत नव्हतं, तिला चालायला पण येत नव्हतं. तर माझे जे आजोबा होते, ते तिला जबरदस्ती असे बसवायचे. ती नाही बसली म्हणजे 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही बसली, की असे असे 2 बोटाची चापट करायचे आणि जोरात-जोरात तिला असं मारायचे. आम्ही त्या सगळ्या गोष्टी बघायचो. इतकं वाईट वाटायचं आणि ती जोरजोराने म्हणजे तिला ना जरा-जरा बोलायला यायला लागलं होतं. ती अशी जोरजोराने रडायची, की "बाबा नको, बाबा नको." पण ऐकणार कोण? तिचं एवढ्या किंकाळ्या आम्ही तिघी पण म्हणजे माझी छोटी बहीण नेहा तर इतकी छोटी होती ना, तर तिला तरी हे काय कळायचं नाही रडणं काय असतं. पण
ती पण आम्हाला दोघींना बघून रडायची, मी आणि प्रतीक्षा, की तिला असं मारताना इतकं तिला मारताय असं बघून आम्ही इतकं रडायचो. आणि ना आम्ही तिघी एक बाजूला झोपायचो आणि ती बिछान्यात सू करायची म्हणून तिला एक बाजूला झोपवलं जायचं. ती आमच्यात नाही झोपायची. ती खूप एक बाजूला झोपवलं जायचं. आणि कधी असं थंडीचे दिवस असले, इतकं तिला खाली असं बाडदण टाकायचे, की बिछाना नको धुवायला म्हणून आणि मग त्याच्यावरती तिला झोपवायचे. इतकं सगळ्या अशा गोष्टी आमच्या डोळ्यासमोर चालू होत्या. म्हणजे असं काही हे सगळं दूर नव्हतं, असं आमच्या डोळ्यासमोर होतं. मी तर मोठी बहीण मी हे सगळं बघण्याच्या पलीकडच्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या ॲक्चुअली त्यावेळेसला. आणि एक दिवशीची गंमत सांगते तुम्हाला त्यामध्ये. माझी छोटी बहीण, सगळ्यात छोटी बहीण असतानाची, की आम्हाला हॉस्टेलला टाकायचा ट्राय चालू होता. हे हॉस्टेल बघ, ते हॉस्टेल बघ. माझी आजी आम्हाला घेऊन जायची. तर असंच आम्ही एकदा संगमनेरला गेलेलो आजीच्या बहिणीकडे. ते घुलेवाडीमध्ये राहतात. संगमनेरच्या तिथेच एक छोटंसं गाव आहे. आम्ही इतक्या छोट्या-छोट्या बस स्टॉपपासून पायी, 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 पायी भर उन्हाचं दुपारचे 12, 1, 2च्या सुमारात पायात तिघींच्याही चप्पल नाही. ती छोटी होती, तिला चालता येत नव्हतं. ती आजीच्या पाठीवरती होती. अ, सगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट तेव्हा एवढं नव्हतं मे बी होतं तरी आमच्याकडे पैसे नव्हते, की आम्ही ऑटो करू आणि मग जाऊ आजीच्या बहिणीच्या घरापर्यंत. तर आम्ही घरून निघालेलो, मामाच्या गावावरून निघालेलो आणि जेवण नव्हतं केलेलं आम्ही सकाळी. असं काहीच जेवण नव्हतं केलेलं. दुपारची वेळ झालेली आणि पैसे पण नव्हते, की आम्ही जेवण करू शकतो एवढं. तर आम्ही तिथूनच पायी, 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 पायी माझ्या आजीच्या घरी गेलो. बहिणीच्या घरी गेलो आणि तिथे गेल्याच्या नंतर ना, आम्हाला ऑलरेडी आजीने सांगून ठेवलं होतं, की तिथे गेल्यावरती जास्त जेवण नाही करायचं. तिघींनी पण एक, 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 एक चपाती खायची. तर आम्ही म्हटलो, "ठीक आहे, आता पाहुण्यांच्या घरी जाणार आहे." बघा अगोदर आई-बापांच्या घरी ना खूप लाडात वाढलेलो. कारण की कुणाचे पण आई-वडील असू दे, किती पण परिस्थिती गरीब असू दे, कोणीच कधी वाईट परिस्थितीत म्हणजे कोणाचेच आई-वडील कधी वाईट परिस्थितीत वाढवत नसतात. पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या ताब्यात जातो ना, आपल्याला त्या व्यक्तीची प्रत्येक गोष्ट ऐकायला लागते. तसंच काहीतरी, की आम्ही तिकडे गेलो आणि आजीने आम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं पायी-पायी जाताना तिथे गेल्यावरती फक्त एक-एक चपाती खायची, जास्त मागायचं नाही. आम्ही बोललो, "ओके." 4 नंबरची बहीण होती. तर तिला दूध नाही, काही नाही. सकाळपासूनची उपाशी ती. आम्ही तिथे गेलो. संध्याकाळ झाली, 4 वाजले आम्हाला घरी जाता-जाता. तिघींच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. आम्ही वाट बघत होतो, की हे लोकं जेवायला कधी बसतील आणि आम्ही जेवायला बसलो. ठीक आहे. मला रडायचं नाहीये बरं का प्लीज. आम्ही जेवायला बसलो. आम्ही वाट बघतोय, की आजी आत्ताच आमच्या सगळ्यात लहान बहिणीला जेवायला देईन, मगच लहान बहिणीला जेवायला देईन. आमचे सगळ्यांचे जेवण झाले. अ, आम्ही एक-एक चपाती खाल्ली. ते आम्हाला बोलायचे, "घ्या ना पोरींनो, घ्या ना." पण आजीने सांगितलं होतं, जास्त मागायचं नाही. तर आम्ही सगळ्यांनी इतकी ना सकाळ धरूनची आमच्या पोटामध्ये भूक होती तिघींच्याही. बघा मलाच इतकी भूक लागली होती आणि माझ्या लहान बहिणीला किती भूक लागली असेल. त्यावेळेस मी बसून विचार करत होती. तर मी बोलली, "आजी ह्या दोघींना द्या ना अर्धी-अर्धी चपाती." मला माहीत होतं मी दुसऱ्या दिवशी लय मार खाणार आहे ह्या गोष्टीवरनं. पण जाऊ दे मार तर उद्या खाणार होते. आता तर पोट भरेल ना. माझं नाही बोलली त्या दोघींचं तर भरेल ना. हा हा विचार करून मी बोलली, "आजी ह्या दोघींना खूप भूक लागली. दे ना, द्या ना अर्धी-अर्धी चपाती." म्हणजे आजीला नाही बोलली मी माझ्या, तिच्या बहिणीला मी बोलली असं. तर त्यांनी ना अर्धी-अर्धी चपाती त्या दोघींच्या ताटात टाकली आणि मी आजीला सारखी विचारायची, "आजी मयुरीला कधी देणार आहे खायला?" इकडून-तिकडून आली ना, की मी सारखी आजीला विचारायची, "आजी मयुरीला कधी देणार आहे खायला?" आजी बोलली, "नाही, तिला नाही द्यायचं जेवायला." मग मी त्या दुसऱ्या आजींना बोलली जाऊन त्यांच्या सुनेला, की "तिने काहीच नाही खाल्लंय, तिला द्या ना." इ अरे सकाळपासून ती इतकी रडत होती, प्रमाणाच्या बाहेर रडत होती ती. आपण आपल्या पोटात भूक असल्यावर आपल्याला किती रडायला येतं किंवा आपला जीव काय म्हणतो, त्या लहान मुलीचा जीव काय म्हणत असेल त्यावेळेला. आजी बोलली की नाही म्हणून आणि आम्हाला सगळ्यांना एक अशी चादर दिली झोपायला. थंडीचे म्हणजे असं एप्रिल पण नाही, फेब्रुवारी, मार्चच्या महिना चालू होता. आम्ही तिघी त्याच्यावरती झोपलो. माझ्या छोट्या बहिणीला त्यांच्या व्हरांड्यामध्ये झोपवलं बाहेर एका पोत्यावरती. मी रात्रभर 1 मिनिटं पण झोपली नव्हती. सारखी भीती वाटायची की तिला काय होईल का? तिला काय होईल का? खूप रडायची ती. पण माझ्या आजीने एकदा पण तिला जेवायला दिलं नाही का तर ती शी करल, सू करल म्हणून.
मला माहिती नाही तिचं इंटेन्शन काय होतं त्याच्या मागचं. पण माझी बहीण होती ना ती. मी इतके वेळा विचारून, मी त्यांच्या सुनेला सांगून, मला माहिती नाही यार त्यांनी का बरं खायला दिलं नाही. दुसरा दिवस उजेडला. आम्ही पटकन तिघी उठलो, अंघोळी वगैरे नाही केली. तिच्याजवळ गेलो. आजीला म्हटलं, "आजी चल आपण जाऊ आता पटकन." कारण की मला ही भीती की आता पण जर हे जास्त वेळ इथं राहिलं, तर माझ्या बहिणीला परत पण खायला काहीच नाही मिळणार. आम्ही सकाळीच उठलो, तिथून पायी-पायी निघालो. संगमनेरच्या बस स्टॉपवरती आलो आणि आमच्या घरी आलो. सकाळचे ना 10:30च वाजले होते. आम्ही ना मामाच्या घरी पण पोहोचलो. इतकी रडत होती ती, इतकं जीवाच्या आकांताने रडत होती ती. खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. ती दिवसभर तिथं आल्यावरती आम्ही तिला खायला दिलं. भाकर दिली तिला खायला, दूध-बीध तर नाही दिलं. आणि त्याच्यानंतर ना ती दिवसभर इतकी प्रमाणाच्या बाहेर रडत होती. माहिती नाही यार तिला काय दुखत होतं, कसं दुखत होतं, कुठं दुखत होतं. आम्ही तिला इतकं ट्राय करायचो, "शांत बस, शांत बस." ती 1 मिनिटं पण शांत बसली नाही. आणि तो दिवस ती कशीतरी रडून आम्हाला वाटायचं तिने कालचं दिवसभर कदाचित तिचे हाल झाले, तिला इतकं ट्रॅव्हलिंग झालंय म्हणून कदाचित तिला त्रास होत असेल. आम्ही दिवसभर वेट केली, की ती आता तरी शांत होईल, मग तरी शांत होईल. ती रात्रभर ती कंटिन्यू नॉन स्टॉप एक दिवसभर रडत होती. इतके वैतागलेले आजी-आजोबा घरामध्ये. पण आम्ही तरी काय करू शकणार होतो? काहीच करू शकत नव्हतो आम्ही. आणि माहिती काय झालं? आम्ही रात्री सगळे झोपलो. ती रडत होती. नंतर म्हणजे कंटिन्युअसली रडतच होती. पण तिने पहाटे 3:30-4 पासून इतकं इतकं तिला किती त्रास होतो ना, मी त्या वेदना मला नाही माहिती ते वेदना काय. मी फक्त तिला बघत होते. मला नाही माहिती. तिने इतकं सकाळपासून प्रमाणाच्या बाहेर जुलाब करायला स्टार्ट केली आणि इतके प्रमाणाच्या बाहेर जुलाब करत होती आणि त्याचा वैताग माझ्या बाबांना आला आणि ते रागारागात गेले, की ती दिवसभर रडतीये, रात्रभर रडतीये. अशी 2 बोटाची केली आणि तिला खूप मारलं, खूप मारलं. शेवटी फक्त ती एक वाक्य बोलली इतकं मारून, की "बाबा नको ना." आणि अक्का म्हणजे माझ्या मम्मीला अक्का बोलायचे. "अक्का बघ ना बाबा मला मारताय खूप. बाबा मला मारताय लय." इतकंच बोलली आणि ती रडायची डायरेक्ट शांत झाली. म्हणजे डायरेक्ट शांत झाली. इतकं वाक्य बोलल्याच्या नंतर आणि असं मग घडायला लागतं. माहिती आहे का तुम्हाला? मला माहीत नाही. असं म्हणजे जोरजोरात श्वास येतो. असं असं ती श्वास घ्यायला लागली आणि सकाळच्या 8:00-8:30ला आम्ही सगळे ना बघत होतो हे सगळं आणि पाणी आलेलं म्हणून आम्ही पाणी भरत होतो आणि मला कळलं ती घडायला लागलीये. म्हणजे ती आता मरणार आहे. मला कळालं ती मरणार आहे. कारण की सेम सिच्युएशन माझ्या मम्मीच्या वेळेस सुद्धा झाली होती. ज्यावेळेस ती लास्ट स्टेजला म्हणजे ती खूप सीरियस होती 1 महिना. तर जेव्हा तिचा जीव जाणार होता, तर त्यावेळेला ती लास्ट मोमेंटला अशी जोरजोरात श्वास घेत होती. तर सेम सिच्युएशन तिच्यासोबत सुद्धा झाली. तर मला कळलं. मी माझ्या बहिणीला म्हणजे नेहाला तर काही कळत नव्हतं. मी प्रतीक्षाला सांगितलं, आता दीपू आपली मयुरी मरून जाणार आहे." तर तिला ही गोष्ट कळली. आम्ही दोघी इतकं म्हणजे असं ऑब्व्हियसली यार आमची बहीण आहे तर आम्ही रडणारच ना. आम्ही बाहेरच्या सफरात गेलो आणि रडायला लागलो आणि जशी ती घडायला लागली म्हणजे ती 8:30ला घडायला लागली. ती 1 तास 8:30 ते 9:30 घरात श्वास होता तिचा. तर माझ्या आजीने तिला पूर्ण गुंडवलं 9:30 वाजता, की ती इन द सेन्स ती जाणारच आहे आणि तिला जाऊन बाहेरच्या सप्रामध्ये ठेवलं आणि तिने फायनली सगळा जीव म्हणजे तिची बॉडी पूर्ण मूव्हमेंट करायची तिने 11:30ला स्टॉप केली. आजीने अगोदरच गेली, खड्डा खोदला, नंतर तिचा जीव गेला घराच्या मागेच. नंतर तिला तिकडे जाऊन पुरून पुरून टाकलं. 11:30ला 12ला तिला तिकडे जाऊन पुरून टाकलं. त्यावेळेस जर माझी आई असती, तर इतके तिचे हाल झाले नसते. ठीक आहे यार, ती जाणार होती आम्हाला माहिती होतं. पण तिचं इतकीशा 11, 14, 15, 16 महिन्याची काय असेल ती, इतक्या छोट्या जीवासोबत इतके हाल तिचे नसते झाले. हे म्हणजे मला मला माहिती नाही यार, मी आजही तिची कधीही आठवण म्हणजे तुम्हाला सांगते तुम्ही जितके मेसेज केलेत ना, मी तितकं प्रत्येक मेसेज करताना माझ्या 4 बहिणी नंबरचं मी माझे अश्रू ऑफिसमध्ये मी 1 मिनिटं पण थांबू नाही शकले.
जितके वेळा मी मेसेज वाचून तितके वेळा माझ्या डोळ्यात पाणी येते, जितके वेळा मी मेसेज वाचून तितके वेळा माझ्या डोळ्यात पाणी येते. माहिती नाही बघा, मी ते फील केले, मी ते सगळ्या गोष्टी कदाचित हे केलं म्हणून मला त्याचा जास्त इम्पॅक्ट होतोय माझ्यावरती. माहिती नाही मला. पण त्या जीवासोबत जे हाल झाले ना, मी देवाकडे नेहमी एक प्रार्थना करायची, इतक्या लहान बाळाचे कधीच आई-बाप हिरावून घेऊ नको. आमचं ठीक आहे, मला चालायला येत होतं, बोलायला येत होतं, मला कोण माझ्याशी बोलतंय कसं ते कळत होतं. पण तिचा काय दोष होता त्याच्यामध्ये? काहीच नाही. सॉरी. अशी ही एक एक दिवसाची तिची म्हणजे ती ती आमच्यासोबतची असतानाची स्टोरी. त्यानंतर हे बघा, एक-एक दिवस आमच्यासाठी खूप अवघड होता त्यावेळेस. पण आम्ही एक-एक दिवसामध्ये नवीन काहीतरी शोधत होतो, की नाही हे जे सगळं आहे, ते तर नव्हतं आवडत आम्हालाही. म्हणजे मला तरी नव्हतं आवडत. पण काही ऑप्शन नव्हता. कुणाकडे जाणार आहे? कसं जाणार आहे? कोण सांभाळणार आहे? आई नाही, वडील नाही, नातेवाईक नाही. तिथे जे माझ्या मामाच्या गावात राहतात ना, जे आजूबाजूचे, त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. इतक्या इंटरनली त्यांना माहीत आहे की नाही मला माहिती नाही. पण निदान जे त्यांना दिसायचं, आजही ते लोकं बोलतात, "नाही यार, तुम्ही खूप कठीण दिवसातून गेलात. तुम्ही खूप असं केलंय." त्या लोकांना माहिती आहे या सगळ्या सिच्युएशन. माझी ती बहीण गेल्याच्या नंतर ना, आम्ही सगळ्या तिघी तिथेच होतो. माझ्या आजीकडेच होतो. एक एक गेल्याच्या नंतर माझ्या आजीला थोडंसं रिलॅक्स झालेलं कारण की तिचं लहान मुलीचं करणं खरंच खूप अवघड होतं सगळं. तर माझी आजी त्यातून थोडीशी रिलॅक्स झाली होती. त्यानंतर दिवस तर असे-तसे सगळे चालूच होते. अ, सगळे कामं करणं, सगळे आमचं बालवाडीत जाणं, हे सगळ्या गोष्टी. तर माझी ना याच्यामध्ये आमची मुकी आजी आम्हाला महिन्यातून एकदा भेटायला यायची आणि आल्यावरती आमच्यासाठी खूप खाऊ आणायची. एक दिवस ती मुक्कामी राहायची आणि निघून जायची. तर मी इतकी कंटाळली होते ना या सगळ्याला, की कधी कधी हे सगळं बदलणार? कधी? मला कळायचं ना, ह्या दोघींना कळत नव्हतं, पण मला कळायचं ना. आजी अशी बोलायची, वाकडं-तिकडं बोलायची, मारायची, बाबा पण मारायचे. हे नव्हतं आवडत मला. ते एक दिवशी ना अशीच आमची आजी आलेली आम्हाला भेटायला, माझी मुकी आजी. इतके कष्ट घेतलेत ना तिने पहिल्यापासून आमच्यासाठी, मी ते पण तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण ती आली एक दिवशी अशी भेटायला, खूप खाऊ घेऊन आली आणि आम्ही असं एक दिवशी ती आमच्याजवळ राहिली. आम्हाला लई छान वाटायचं. आमच्या माझ्या पप्पांची आजी होती ना, म्हणजे आई होती ना ती. तर मला पहिल्यापासून तिचा खूप लळा होता. कारण मी जन्मल्यापासून माझ्या पप्पांकडे राहिले, तर त्याच्यामुळे मला खूप लळा होती. ह्या दोघींना इतका नव्हता, कारण ही तर लहान होती. बारकी तर वारल्याचं पण तिला माहीत नव्हतं. ती आल्यावरती सडनली तिला असं कळलं. ती इतकी रडली, इतकी रडली, इतकी रडली. आता काय करणार होतो? सांगायला तेव्हा इतके कॉल, मोबाईल वगैरे पण काही नव्हतं. आणि मग तिने ना माझ्या लहान बहिणीसाठी दुधाची बाटली घेऊन आली होती त्यावेळेला. तिला माहीत नव्हतं ना वारली आहे ती. तर ती तिच्यासाठी 1 लिटर दुधाची बॉटल घेऊन आली होती, की तिला पाजेल. आणि मग ती तर नाही, मग माझी आजी तिला जिथं पुरलंय तिथं गेली. ते दूध सगळं तिची तिथं ओतलं. हे बघा तिची याच्यानुसार. आणि नंतर ना खूप रडली ती. असं जवळ-जवळ 1 तास रडत होती, की मला का नाही सांगितलं. हे बघा, भले तिला मुली नव्हत्या पाहिजे. तिला पहिल्यापासून मुलगा पाहिजे होता एक. पण आई-वडील गेल्यानंतर तिने आम्हाला कधीच कुठलीच कमी करून दिली नाही. म्हणजे तिच्या पद्धतीने तिला जे होतंय, जसं होतंय तसं होतंय. ती खूप तिला एकतर ऐकायला येत नाही, बोलायला येत नाही, सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मग मी इतकी वैतागलेली होते या सगळ्याला, की बाबा मारायचे. आम्हाला तिच्याशी बोलून देत नव्हते, की तुम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही. त्या लोकांनी तुम्हाला इकडे टाकून गेले. कोणीतरी आलं का बघायला तुम्हाला? बाप गेला, आई गेली, तुम्हाला येतंय का कोणी बघायला? नाही, बरोबर होते बघा. त्यांच्यानुसार त्या गोष्टी पण बरोबर होत्या. कारण की वेळ खूप वाईट होती ती. ते जे बघत होते, ते मला वाईट वाटते. पण त्यांच्यानुसार ते एकदम बरोबर करत होते. आणि मग आजी आल्यावरती मी तिला ना सोडवायला जायची, की जेव्हा रिटर्न जायची ना, तेव्हा मी तिला सोडवायला जायची तिथे गाडीपर्यंत. तर मी अशी एकदा तिला सोडवायला गेली, जेव्हा ती लास्टला आली होती माझी बहीण गेल्याच्या नंतर. आणि मी तिला बोलली, मी तिला खुणून बोलायची. "मला चल," म्हटलं, "तुझ्यासोबत घेऊन. मला नाही राहायचं इकडं. हे लोकं जेवायला देत नाही, भूक लागती." कारण की ना, आम्हाला कधीच रात्रीचं जेवण माहिती नव्हतं. कधीच कितीही भूक लागलेली असू दे, कितीही काही झालेलं असू दे, किती पण पोटात असं म्हणजे मला खूप दिवस आठवतात तेव्हाचे, की इतकी रात्रभर झोपायचो नाही. इतकी पोटात भूक असायची. तुम्ही विचार करा नॉर्मली पोटात इतकी-इतकी जरी भूक असली ना, तरी रात्र-रात्र झोपायला येत नाही.
आणि आम्ही ही गोष्ट मामाला नव्हतं सांगू शकत. आमचा मामा खूप चांगला आहे. तेव्हापासून खूप चांगला आहे. पण मी मामाला नव्हते सांगू शकत ही गोष्ट, कारण की आजीने आम्हाला सांगून ठेवलेलं असायचं. मामाजवळ जर काय बोललात तर मामा गेल्यावर मी तुम्हाला सांगेल मग. त्याच्यामुळे मामाला पण नव्हती बोलू शकत मी ही गोष्ट. आम्ही अशी कितीतरी रात्री आहे, की फक्त रडत, रडत झोपायची. कारण पोटात इतकी भूक असायची, की झोपच लागायची नाही. आणि सकाळची वाट बघायचो, की कधी बालवाडीत जायला भेटेल, कधी मी तिथल्या घुगऱ्या खाईन, कधी म्हणजे मी एक-एक मिनिट असं वाटायचं तेव्हा, की 1 वर्षासारखं चाललंय. कसं ते ज्याच्यासोबत ते घडतं ते त्यालाच मी ते एक्सप्लेन पण नाही करू शकत ती गोष्ट. तर असं होतं. मग मी आजीलाही सांगितलं. मग 2 बहिणी होत्या. वाईट तर वाटत होतं यार, 2 बहिणी आहे घरी, पण तिघींना घेऊन पण जाऊ शकत नाही. खूप प्रॉब्लेम होईल. ही पण भीती, की बापरे! मी गेल्यावरती माझे आजी-बाबा मला किती मारतील. मला माहीत नव्हतं. म्हणजे मारतील ही मला आयडिया होती. जे आधीचे सगळे सिच्युएशन घडतात त्याच्यानुसार मला माहिती होतं, की मी किती मार खाऊन नाही मरू दे, जे होईल ते होईल. असं हे करून मी आजीसोबत तिथून निघून गेली. माझ्या अंगावरती एक ड्रेस होता. माझ्या 2 बहिणी घरी वाट बघत होत्या. मी त्यांना सांगून आली होती, की "मी येणार आहे परत. तुम्ही माझी वाट बघा." आणि मी त्यांना तिकडे सोडून निघून आले इकडे. तिथून आमची ताटातूट सुरू झाली. त्या दिवसापासून मी ज्यावेळेस आजीसोबत निघून गेले, तेव्हापासून मी आजीसोबत ना जाऊन मी जवळ-जवळ 3 महिने राहिले मी आजीसोबत. माहिती नाही कॉन्टॅक्ट करायचं, मोबाईल नव्हते, काय नव्हतं. मी आजीसोबत इकडे आजी पण माझी काही एका जागी राहणारी नव्हती. ती 4 दिवस तिच्या बहिणीच्या घरी, 4 दिवस तिच्या भावाच्या घरी, 4 दिवस आमच्या जाचकवाडीच्या घरी. तिला वाटेल तिकडे ती फिरायची आणि सेम ती ती तिच्यासोबत घेऊन मला फिरायची. बहिणींची पण खूप आठवण यायची. पण फोन वगैरे नव्हते. असं नाही का प्रत्येक दिवस आठवायचं मला, की त्या जेवल्या असतील का? आता माझी छोटी बहीण पण एक्सपायर झाली होती. मी पण तिथून निघून आले होते. विचारायचं यार यांना तरी आजी 2 भाकर ठेवते का? निदान त्यांचं तरी पोट भरेल त्याच्यामध्ये. मला मला नाही माहिती त्या 3 महिन्यामध्ये त्यांच्यासोबत तिकडे काय घडलं. पण मला नंतर एक म्हणजे मी तर इकडं ठीक होते कारण की मला खायला चांगलं मिळत होतं. माझ्या आजीने मला 2-3 ड्रेस घेतले बाजारमध्ये जाऊन आणि मी चांगली राहत होते माझ्या आजीसोबत. मला भीती वाटायची, मी त्या आजीकडे परत जाऊ की नको? कसं होईल? काय होईल? अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्यावेळेला माझी 2 नंबरची बहीण म्हणजे प्रतीक्षा. माहिती आहे तिकडं काहीतरी तिचा प्रॉब्लेम झाला थोडासा. ती ऐकत नव्हती. बाबाचं, मामाचं असं काहीतरी ऑब्व्हियसली यार त्या सिच्युएशनमध्ये जो असतो ना, एका कुठला पण व्यक्ती एक सहन करण्याची, कुठलीही गोष्ट सहन करण्याचं एक लिमिट असतं आणि ते लिमिट क्रॉस झाल्यावरती माणसाची सहनशीलता संपते आणि माणसाला स्वतःला वाटेल ना ते वागायला माणूस सुरुवात करतो. असंच तिच्यासोबत काहीतरी घडलं आणि वैतागून ना माझ्या आत्तीला फोन केला माझ्या आजीने की ही इकडे, ही असं-असं वागती. तर माझ्या आत्तीने तिच्या नंदेला, प्रतीक्षाला दत्तक दिलेलं. तर ती त्याच्यानंतर तिकडे गेलेली. मला माहिती नाही म्हणजे मला माहिती नव्हती ही गोष्ट. मला नंतर कळाली ॲक्चुअली की कुठे दिले तिला काय आणि मग राहिली फक्त एकच नेहा तिकडे माझ्या मामांकडे. ती एकटीच राहिलेली तिकडे, बाकी कोणीच नव्हतं. मग अ, प्रतीक्षा तिकडे गेल्याच्या नंतर तिचे तिकडे पण खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आजही प्रतीक्षा मला जेव्हा कधी त्या गोष्टी सांगते, आता ती कदाचित ती तिच्या लॉगमध्ये सांगेल त्या सगळ्या गोष्टी. मला माहिती नाही तिला तिचं काय सांगायचंय, काय नाही सांगायचं. पण ती जेव्हा पण कधी त्या गोष्टी मला सांगते ना, मला तिरस्कार होतो त्या लोकांबद्दलचा. म्हणजे ना लोकं तोंडावर तरी प्रेमाने गोड बोलतात. मला त्या लोकांचं नाव पण घ्यायला नको वाटतं. इतके प्रमाणाच्या बाहेर हाल त्या लोकांनी प्रतीक्षाचे केले. म्हणजे आई-वडील नसणार तर तुम्ही कसंही वागणार का त्या लोकांसोबत? कसंही वागणार. म्हणजे स्वतःची मुलं असतात तसं तुम्ही समोरच्याचं पण एखादं मूल नाही एक्सेप्ट करू शकत. आज माझा प्रिन्स आहे ना, मी माझ्या प्रिन्सच्या नाही त्याच्यापेक्षा कुठल्याही वयाच्या लोकांसोबत मी नाही इतकं हार्डली वागू शकत. मला होत पण नाही बोलायला. मी अशी अ, इतकं झिटकारून, इतकं इतकं क्रूरतेने मी नाही बोलू पण नाही शकत. आज लहान आहेत यार ते लेकरं. कधीतरी तर मोठे होणारच आहे ना. त्यावेळेस आमची परिस्थिती तशी होती. ती कायम राहणार होती का?
म्हणजे किती विचित्र वागलेत ते लोकं, की रात्र-रात्रीचं रात्री बेरात्री तिला इतकी दुसरीला होती वाटतं प्रतीक्षा यार तिकडे तिला ॲडमिशन केलं तेव्हा शेतामध्ये पाणी भरायला पाठवायचे. तिकडे वाघ येतात, तिकडे तिच्या हातात तो ताराचं मोठं-मोठं बंडल द्यायचे. ह्याकडं पासून त्याकडपर्यंत तिला घेऊन जायला लावायचे. तिचे तिच्या अंगावरती ना असं इतकं असं मातीचा थर बसलेला असायचा. कधी तिला अंघोळ घालायचे नाही ते लोकं नीट. म्हणजे तुम्ही लोकांच्या लेकरांसोबत इतकं वाईट कोण वागू शकतं यार? तर ह्या गोष्टी मला नंतर कळाल्या ॲक्चुअली. पण त्यावेळेस तिच्यासोबत तसं वागलं जायचं. आणि असंच ती एकदा ना माझ्या आत्यांकडे आलेली आणि ताटातूट किती खतरनाक होती. मला नंतर ती गोष्ट कळाली, की माझी आई का बोलली होती ताटातूट करू नको माझ्या पोरींची. कारण की जेव्हा माझ्या बहिणीला तिकडे दिलं गेलं, मी इकडे निघून आले, नेहा तिकडे एकटी राहिली. नेहा सगळ्यात छोटी होती. बाकीचा तर विषय नव्हता. ती एकदा माझ्यासमोरून गेली. मला माहीत पण नाही, की ती माझी बहीण आहे. कारण तिचा अवतार ना असा वेगळाच झालेला. मी तिला ओळखू पण शकली नाही. आणि माहिती आहे असं अननोन पर्सन असल्यासारखं ती माझ्यापासून निघून गेली आणि अशी एक तास ती एका झाडाखाली ना म्हणजे आम्ही सगळे तिथं होतो. ती अशी बसून होती. मी तिला ओळखलं पण नाही. आणि जाताना ते लोकं जेव्हा माझ्याजवळ आले मला बोलतात, "हे बघ ही तुझी बहीण आहे 2 नंबरची." म्हणजे मी तो क्षण ना मी कधीच नाही विसरू शकत. जी व्यक्ती माझ्यासमोर 1 तास बसली, मी त्या व्यक्तीला ओळखलं पण नाही. इतकी इतकी मी छोटी नव्हते, पण तिचा अवतार असं काय होतं ना, की तो ओळखण्याच्या पलीकडे होता. कारण की मी माझ्या बहिणीला जे बघत होते, भलेही कसंही मी बघत होते माझ्या डोळ्यासमोर. मी 3-4 महिने मी वेगळीकडे राहिले. मी माझ्या बहिणीला मी ओळखू शकले नाही. अशी तिची परिस्थिती झाली होती. त्यावेळेस मला रिअलाईज झालं माझी आई का बोलत होती, की तुम्ही तिघी बहिणींची ताटातूट करू नको. भाऊ म्हणजे तिच्या भावाला म्हणजे माझ्या मामाला सांगितलं, की माझ्या 3 पोरींची ताटातूट करू नको. त्यानंतर त्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते, काय झालं, कसं झालं. तर चलो बाय बाय.